आज आपण निरूपणाचा आपला आजचा समास 5वा आहे खरा, तो आपण आज 6वा घेऊया. तो 5वा जो आहे तो सगळ्यात शेवटी घेऊया. म्हणजे हा दशक जेव्हा संपेल त्यात संपण्याच्या वेळी घेऊ, कारण त्याला ना हे आहे, रूपक आहे सगळं. अजून सगळ्या जणी यायला लागलेली नाहीत, मग त्यांचं ते बुडेल. तर 6वा दशक 6वा समास घेऊ. दशक आपला 15वा आहे. श्रीराम पितापासून कृष्ण झाले, भूमंडळी विस्तारले, तेणे विण उमजले हे तो घडेना. तर या जगामध्ये ज्ञानप्राप्तीचं साधन जर काही असेल तर ते शब्द आहे. मग ते पुस्तकाच्या रूपाने येऊ दे, ते मौखिक रूपाने येऊ देत, कोणत्याही पद्धतीने का असे ना, पण दुसऱ्याकडून समजून घ्यायला शब्द यावे. म्हणजे ही जी मूक आणि बधीर होती, हां, तर तिने असं म्हटलं की मला जर कुणी सांगितलं की काय गेलं तर तुला चालेल, डोळे गेले तर चालतील काय, तिने सांगितलं मला कान देऊन बाकी सगळं गेलं. म्हणजे शब्द हे सामर्थ्य शब्दाचं, श्रवणाचं, की व्यंगात सुद्धा कानाला व्यंग येऊ नये, जगाशी संपर्क तुटतो, डोळ्यांनी तुटतो असं आपल्याला वाटतं, पण डोळे नसले तर चालेल असं हेलन केलरनी म्हटलेलं आहे की नाही, डोळे सुद्धा नसतील मला तरी चालेल, पण मला कान पाहिजे, श्रवण पाहिजे. श्रवणाशिवाय सगळं फुकट आहे. तर त्याचं महत्त्व आता इथे ते सांगतायत की पितापासून कृष्ण झाले. समर्थांची भाषा आहे, इकडे जरा सगळी वेगळीच भाषा आहे. त्यांनी सांगितलं की ज्योत लावली की ती पिवळी असते, आणि पितापासून कृष्ण झाले, त्याची काजळी मात्र काळी असते. त्याच्यापासून आम्ही काजळी धरतो, त्या काजळीपासून आम्ही काजळ तयार करतो. पूर्वी त्या काजळापासून शाई तयार व्हायची. मग त्यांनी सांगितलं पितापासून कृष्ण झाले, भूमंडळी विस्तारले. मग आता त्या शाईनी एकदा लिहायला सुरुवात केली की सगळ्या भूमंडळावर काही कुठेही तो विषय पोचूच शकतो. त्यामुळे तो एकदा शब्दबद्ध झाला की झाला, तो शब्दबद्ध झाला पाहिजे एवढीच एक गोष्ट आहे. आहे तरी स्वल्प लक्षणं. काय म्हणाले, ती काजळी, काय विशेष तिचे गुण, काय तिची किंमत, कोणत्याच दृष्टीने तिला फारशी किंमत नाही. सर्वत्रांची साठवण, अधम आणि उत्तम गुण तेथेची असती. पण म्हणाले तीच काजळी सर्व गोष्टी एकत्रित करून ठेवू शकते. सगळ्या गोष्टींचं साठवण्याचं काम तिला करता येतं. दोन्ही करते, वाईटही लिहिते, चांगलंही लिहिते, दोन्ही लिहिता येतं. अधम आणि उत्तम गुण, चांगले गुणही प्रकट करता येतात, वाईट गुणही प्रकट होतात. तेथेची असती, दोन्ही लिखाणामध्ये दोन्ही आहे. नंतर महिसूत सरसाविला, सरसावूनी द्विधा केला. आता महिसूत म्हणजे बोरू, म्हणजे महीचा मुलगा, म्हणजे पृथ्वीचा मुलगा बोरू. या महिसूताला काय केलं, सरसाविला, चांगला त्याला साफ करून घेतला, तासून घेतला, जसा पाहिजे तसा. सरसावून द्विधा केला, त्याचे 2 भाग केले. नंतर उभयता मिळवून चालीला. आता ते दोन्ही मिळून आमचा कार्यभाग चालतो. आता श्वेता श्वेतासी गाठी पडता. श्वेत म्हणजे स्वच्छ, पांढरं. तर पांढरं काय, कागद, आणि अश्वेत काय, शाई, काळी. म्हणजे श्वेत आणि अश्वेत यांची गाठ पडली की मध्ये कृष्ण मिश्रित होता. म्हणाले त्या दोघांच्या मध्ये जे काळं निर्माण होतं, जे मिसळलं जातं, इहलोक सार्थकता होत आहे. या लोकामध्ये ते आम्हाला वाचता आलं तर आम्ही आमचं सार्थक झालं. आम्ही अक्षरशत्रू असता कामा नये, आम्हाला वाचता आलं पाहिजे. आणि जे वाचायचं आहे ते उत्तम वाचून आम्ही आमचा लाभ करून घेतला पाहिजे. विवरता याचा विचार, मूर्ख तोची होये चतुर. आता म्हणाले मी जे तुम्हाला सांगितलं की ती आई पूर्वीच्या काळी येता, माहीत नाही कोणी असं लिहिलं की आमच्या लहानपणी आम्हाला दौटाक होताच. मग ते काय, ते दौतीच्या शाईची पुडी एवढी असायची, त्या दौतीत ती शाई तयार करायची, तो टाक शाळेत घेऊन तो सांडायचा अंगावर, तिथे बाकड्यावर. पण म्हणजे खरी त्याची किंमत किती होती त्या शाईची, ते म्हणतात जो विचार करी की त्या शाईची किंमत काय, त्या कागदाची वास्तविक किंमत काय, पण त्याच्यावर जे निर्माण झालेलं असतं त्याच्या माध्यमामधून आम्हाला जे मिळतं ते काही विशेष आहे. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की श्वेता श्वेतासी गाठ पडता, मध्ये कृष्ण मिश्रित होता, इहलोक सार्थकता होत आहे. या लोकांमध्ये आमचं जीवन सार्थक होण्याची स्थिती आम्हाला ते वाचून, बघून, ऐकून, अभ्यास करून होऊ शकते.
आता विवरता याचा विचार, हा विचार जो करील मूर्ख तोची होय चतुर. ज्याला हा विचार नेमकेपणाने लक्षात आला, त्याचं काय होतं म्हणाले, त्याला ज्याला हा विचार कळला तो फारसा विचार करणारा नसला, आणि तरी तर मूर्खच म्हटलंय की त्याला काहीच कळत नसलं तरी सुद्धा अनेक गोष्टी कळायला लागतात. त्यामुळे पूर्वी आमच्या लहानपणी, आता त्या प्रकारची पुस्तकं मी पाहिली नाहीत मुद्दाम, पण आमच्या लहानपणी अशी खूप पुस्तकं होती की जगात कसे वागावे, शहाणे कसे व्हावे, चतुरता कशी प्रकट करावी, किंवा आपल्या गोसी गोखल्यांनी सुद्धा अनमोल मोती द्या. पण ते खूप छान आहे, म्हणजे ते काही साधंसं नाही आहे, पण त्या सगळ्या विषयांचं आहे आणि लिहिलंच खूप छान आहे. म्हणजे अशी चांगली माहिती गोळा केलेली आहे. नाहीतर कसं की असं खूप मग तुम्ही बाहेर गेल्यावर कसे वागा, कुणाच्या दारात गेल्यावर काय, कुणाला काय उत्तर द्या, कुणाशी काय बोला, ते जगात कोठे कसे वागावे हे तर एवढं मोठं पुस्तक होतं त्यावेळी. आणि हो, आणि सगळं म्हणजे घरात कसं वागा, स्वयंपाक खोलीत, बेडरूममध्ये तुमच्या खोल्या कशा ठेवा, तुमचं बाथरूम कसं ठेवा, काय काय नव्हतं त्याच्यामध्ये. सगळं की कसं असावं घर, त्याची खिडकी कशी असावी, कॉट कुठे ठेवावी, इथपासून प्रत्येक खोली तुम्ही कशी ठेवाल, कसं वागाल, तिथे काय कराल वगैरे. तर त्यांचं म्हणणं असं की ज्याला काहीही कळत नाही, आता श्रवण केलियाचे फळ क्रिया पालटे तात्काळ, दासबोधाचं तर त्यांनी सांगितलंच आहे की हे जे काही पांढऱ्यावरती काळं केलेलं आहे, हे जो वाचेल त्याचं वागणं बदललंच पाहिजे, असं त्यांनी एक आश्वासन दिलंय. तसं ते म्हणतात की मूर्ख आहे मनुष्य, काही विचार केला नाही, काही कळत नाही, काही माहिती नाही, असं असलं तरी सुद्धा तो शहाणा होईल, चतुर होईल. सद्य प्रचित साक्षात्कार परलोकीचा, त्याला सद्यस्थितीची जे तो जगतो आहे त्या वर्तमान काळाची सुद्धा त्याला प्रचिती आहे, योग्य तो अनुभव घेईल आणि त्याचा परलोक सुद्धा सुधारेल. म्हणून सकळा असं जे मान्य तेची होत असे सामान्य, सामान्य असं अनन्य होई जेत नाही. सगळ्यांना जे मान्य आहे ते सगळ्यांनी मान्य करावे. म्हणजे साधारण समर्थांचा हा एक आग्रह आहे की लोक जसे चालतात, यद्यपि शुद्धम लोकविरुद्धम ना करणीयम ना चरणीयम. आपल्या परंपरेत सुद्धा असंच सांगितलेलं आहे की खूप चांगलं जरी असलं तरी लोकविरुद्ध वर्तन करू नये. लोकांनी सांगितलं आमची मैत्री फार शुद्ध आहे, आम्ही कसेही राहू शकतो, नका राहू. लोकव्यवहार आहे, लोकव्यवहाराला सांभाळूनच राहा. कारण तुम्ही कितीही शुद्ध असलात तरी सुद्धा चार लोकांना हे स्वीकारणं अवघड आहे आणि शेवटी तुमचंही तसं राहणं अवघड आहे. त्यामुळे हे सगळं जे काही आहे त्यामध्ये त्यांनी जे म्हटलं इथे की विवरिता याचा विचार मूर्ख तोची होय चतुर, सत्य प्रचित साक्षात्कार परलोकीचा. सकळास जे मान्य तेची होत असे सामान्य. जगाची जी राहटी आहे, जग व्यवहार आहे, जग रूढी आहे, म्हणजे अगदी ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा ती गोष्ट नाकारली नाही आहे की आम्ही आता शुद्धीपत्र घेऊया, असं जेव्हा त्यांना म्हटलं निवृत्तीनाथांनी, त्यावेळेला आपल्याला काय आवश्यकता आहे, नाही घेतलं पाहिजे. ज्ञानेश्वर म्हणून ठीक आहे आपण घेऊया. मी शुद्धीपत्र घेतलं. शुद्धीपत्र घेतल्यानंतर आता काय, आता समाजात मिसळावं. एकही भावंड असं म्हणाले नाही 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 आपल्याला मिसळायला काही हरकत, सगळ्यांनी समाजापासून लांबच राहायचं. कारण शेवटी असं आहे ना की लोकरूढीच्या विरोधामध्ये जाऊनच आपल्या आईवडिलांचं जीवन गेलेलं आहे. मग त्याचे जे परिणाम आहेत ते आपल्याला भोगावेच लागतील आणि ते आपल्याला भोगणं अपरिहार्य आहे. त्यामुळे त्याला नाही म्हणायचा प्रश्न नाही. त्यांनी कधीच त्याची अपेक्षा केली नाही. समाजाच्या विषयी त्यांनी कधी तक्रार सगळे आम्ही करतो, आम्हाला काय वाटतं हा विषय आमच्या आधाराचा आहे. पण समाज कसा चालावा, समाजाची चौकट जर टिकायची असेल आणि त्याच्यामध्ये एक शिस्त राहायची असेल तर माणसाला हे सांभाळावंच लागेल. आणि मनुष्याने नाही सांभाळलं तर चालणार नाही, समाज टिकणार नाही आणि त्या समाजाला शिस्त राहणार नाही. आज जसं आहे तसं आज प्रत्येक जण म्हणतो ते काय आम्हाला धर्म फिर्म, ते काय जे तुमचे रूढी आम्हाला ते काय मान्य नाही, आमच्या मनाला जे पटेल ते. अरे प्रत्येकाच्या मनात जसं पटेल तसं जर मनुष्य वागायला लागला तर समाज चालेल कसा. आणि मी कोण प्रमाण, म्हणजे माझं प्रमाण जे आज आहे ते प्रमाण उद्या राहणार आहे का. म्हणजे मी नेहमी एकच उदाहरण देते अमिताभ बच्चनचं. अमिताभ बच्चननी सांगितलं की पुष्कळ त्याच्या नावावर काही भानगडी कमी नाही नोंदवल्या गेल्या.
पण माझी मुलगी 16 वर्षाची झाली आणि अमिताभनी सांगितलं फिल्म इंडस्ट्रीकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलला. का? तुझी मुलगी 16 वर्षाची झाल्यावर ज्या मुलींबरोबर भानगडी करतो त्या मुली पण 16 वर्षाच्या होत्या, 20 वर्षाच्या होत्या, 25 वर्षाच्या. त्याही कुणातरी आईवडिलांच्या मुलीच होत्या. पण कसं असतं, जे मत तेव्हा होतं, ह्या गॉसिपिंग मध्ये तेव्हा इंटरेस्ट होता. आता आपली मुलगी मोठी झाल्यानंतर हे गॉसिपिंग ऐकायला सुद्धा बरं वाटत नाही. आपण इतके मोठे असतो, समाजामध्ये काय चालतं हे बघितलं. आणि म्हणजे माझी तर कामाची बाई तर फारच शहाणी आहे. तिचं ते वाक्य तर मला इतकं पटलं. म्हटलं ते तिला कसं कळलं इतकं. आणि ती म्हणाली, काहीतरी अशा भानगडी चालतात काही मुलींच्या इकडच्या तिकडे. ती म्हणाली, वहिनी मी तुम्हाला सांगते, ज्या आईला मुली आहेत तिने तोंडातून कधी कुठलाही शब्द बाहेर काढू नये. आपल्या मुलींच्या बद्दल केव्हा काय होऊ शकतं आपण सांगू शकत नाही. दुसऱ्यांना आपण कशाला नावं ठेवायची? आपल्याला मुली आहेत तर आपण कुणालाही नावं ठेवू नये. खरंच आहे, लाख मोलाचा सल्ला की नाहीच असं होता कामा, नाहीच असं वागता कामा. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, तर इथे हे जे स्वतः प्रमाण आहे, या स्वतः प्रमाणाला फारसा काही अर्थ नाही. म्हणजे मनुष्य स्वतः प्रमाणाने आपलं जीवन पुढे नेऊ शकत नाही. म्हणून त्यांनी इथे म्हटलंय, सकाळास जे मान्य तेची होत असे सामान्य, सामान्य असं अनन्य होई जेत नाही. म्हणाले सामान्यामधून अनन्य म्हणजे न अन्य होई जेत नाही, याच्यापेक्षा वेगळं काही होत नसतं. समाजात असंच चालतं, असेच व्यवहार असतात. मुली पुष्कळ म्हणतात, पुष्कळ क्षेत्र आहेत. आज आता त्या नेमक्या इथे आहेत, मी तेच उदाहरण देत होते की संगीताचं क्षेत्र आहे. संगीताच्या क्षेत्रामध्ये सुद्धा काही कमी अडचणी, कला म्हणजे नुसतं संगीत असं नाही, सगळ्यात नाट्य आहे, संगीत आहे, सगळ्याच कला आहे. कलांच्या क्षेत्रामध्ये सुद्धा काही कमी नाही आहे की मनुष्याला इकडे तिकडे होणं. पहिल्यांदा मनुष्य म्हणतो असं काही नसतं, तसं काही नसतं, असं वागलं म्हणून काही फरक पडत नाही. पण पुढे जेव्हा माणसं आपल्याला भेटतात तेव्हा माणसं सांगतात की खरंच आहे की आपण कितीही चांगले असलो तरी समोरची माणसं तशी असतातच असं नाही. आणि त्यामुळे एक आपल्याला सावध असावंच लागतं. म्हणून त्यांनी सांगितलं की शेवटी जगामध्ये असामान्यत्व हा काही नियम होत नाही, सामान्य हाच नियम आहे. आणि सामान्य नियमाला आपण नेहमीच आदर केला पाहिजे. आजच्या भाषेत बोलतो, वी हॅव टू रिस्पेक्ट इट. त्याच्याशिवाय आपल्याला काही पर्याय नाही असं आपल्याला समर्थ सांगतात. उत्तम मध्यम कनिष्ठ रेखा, आमच्या प्रारब्धाच्या रेषा आमच्या हातावरती काढलेल्या आहेत. काही उत्तम आहेत, काही मध्यम आहेत, काही कनिष्ठ आहेत. तर अदृष्टीचा गुप्त रेखा, आणि जे आम्हाला अज्ञात आहे, अदृष्ट जे आम्ही पाहू शकत नाही, जे अज्ञात आहे, अज्ञातच आहे, पण त्याच्याही काही रेखा आहेतच. म्हणजे 4 वर्षापूर्वी कोणी म्हटलं असं, तुम्हाला असा त्रास झाला का हो, तसा त्रास झाला का हो, तर तो माणूस म्हणजे शेव माझ्या स्वप्नात सुद्धा आलं नाही असं काही होईल मला म्हणून. मग कल्पनाने इतका धडधाकट मनुष्य मी आणि मला असं काही दुखणं होईल वगैरे वगैरे. हे जसं अदृष्टामधल्या अनेक घटना, अनेक गोष्टी. आता एका कुटुंबातली परवा 14 माणसं गेली, काय म्हणजे काही त्याला अर्थच नाही. 14 माणसं जातात, त्या लोकांना तरी कधी वाटलं असेल का की एक कुटुंब संबंध बर्बाद होईल? तेवढी ती एक मुलगी वाचली, त्याच्यावर त्या पोरांनी आत्महत्या. मला तर असं काय असं आहे की ह्या मुलीने पाहिलं आणि ही आता आपल्याबद्दल सांगेल, मग आपण जिवंत राहिलो तर आपल्याला फाशीन त्रास आहे, त्यापेक्षा मरा. केव्हा तरी मरायचं. ते 13 मारून हा काय जिवंत राहणार? ती सुटल्याबरोबर आलंच ना, म्हणजे हा 14वा मेला त्याच्यावर. पण म्हणजे त्यांनी इथे म्हटलंय की अदृष्टाच्या गुप्तरेखा बिचाऱ्या त्यांना सुद्धा माहीत नसतील काय कारण काय नाही. परंतु शतवार अनुभव सारिखा होत नाही. पण हे सगळे जे अनुभव आहेत हे असेच्या असेच येतात असं नाही. त्या अनुभवांच्या मध्ये भिन्नता त्या ठिकाणी निर्माण होते. नंतर भविष्य जसं सांगतो कोणी, चत्वार अनुभव सारिखा होत नाही. कुणी हे खूप चांगलं होईल तुमचं, तसं काही होतच असं नाही. आता मी माझी नणंदच आहे, ती पत्रिका बघत असते. तर ती पत्रिका बघताना मला तिने 1-4 महिन्यापूर्वी सांगितलं की कल्याणी तुला चांगला योग आहे.
चांगलं म्हणजे असं एक चांगलं प्रसिद्ध असं काहीतरी पुण्यासारखा योग आहे. म्हटलं काय व योग आहे आपल्याला तर काही माहीत नाही. आणि नंतर मग तिला म्हटलं आम्ही नैमिषारण्यात गेलो, हाच तुझ्या दृष्टीने प्रसिद्ध योग आहे का? पण तो जो योग असेल तर त्या योगात तर मला भयंकरच हैराण व्हावं लागलं. म्हणजे मला आनंदाचा योग मिळालाच नाही, मी काहीच त्यातलं एन्जॉय केलं नाही किंवा मला काहीच मिळू म्हणजे कुठले भविष्य समर्थ सांगतायत असं कुणी आमच्या हातावरच्या रेषा बघून भविष्य सांगतात असं काही सरसकट सगळ्यांना हे सांगता येत नाही किंवा सरसकट सगळ्यांना त्याचा तसा अनुभव पण येत नाही. अनुभव यायला फार उत्तम. आता भास्कराचार्यांसारख्यांना आपल्या लीलावतीला वाचवता आलं नाही, तिचं वैधव्य त्यांना टाळायचं होतं. त्यांनी इतक्या काटेकोरपणाने इतक्या गणितानी तिच्या विवाहाचा मुहूर्त सगळ्या सापटीतून बाजूला करून योग्य तो मुहूर्त शोधला. त्या मुहूर्ताचा सुद्धा एकही इकडचा इकडे होऊ नये याकरता केवढी काळजी घेतली. पण त्या घटिका पात्रात एका क्षणात दोष निर्माण होऊन अगदी मुहूर्ताची घटिका येताना घटिका पात्र बिघडलं आणि मुहूर्तावरती विवाह लागला नाही. ते म्हणाले बघा तिचा योग नाही, त्याला तर मी काय करू. त्यामुळे त्या म्हणजे भास्कराचार्यांसारख्यांना सुद्धा जे बदलता आलं नाही ते इतरांनी काय बदलावं म्हणून त्यांनी सांगितलं हे काही होऊ शकत नाही. 14 पिढ्यांचे पवाडे सांगती ते शहाणे की वेडे. म्हणाले आपल्या घर समर्थांनी इतरत्रही म्हटले की वडिलांची सांगे कीर्ती तो एक मूर्ख. म्हणाले मोठ्या ते असे होऊन गेले तसे आम्ही काय आहोत. हा त्यांचा प्रश्न आहे आम्हाला. ऐकल्याने घडे की न घडे ऐसे पाहावे. ऐकणाऱ्यांनी सुद्धा पाहावं की दुसऱ्याच्या घराण्याची ही एवढी वारेबाप स्तुती हा करतोय, यांनी माझा तरी काही फायदा आहे का? कारण हा तर माझ्या सहवासाला वेडाच आहे. म्हणजे सगळ्या शहाण्यांचा हा एवढं गुणगान करतो आहे, याच्याकडे काहीच नाहीये. आणि मैत्री तर माझी याच्याशी आहे, त्या 14 पिढ्यांची कुठेच नाहीये. म्हणजे शेवटी यातनं मला काय लाभ आहे. रेखा तितुकी पुसो न जाते, प्रत्यक्ष प्रत्यय येते, डोळे झाकणी करावी ते काय निमित्ते. आता फार मोठा सिद्धांत त्यांनी आपल्याला सांगितला आहे. ते म्हणाले ह्या सगळ्या ज्या हातावरच्या रेषा आहेत या सगळ्या रेषा बदलण्याचं सामर्थ्य आपल्याकडे. आपण आपल्या विवेकाने, आपण आपल्या विचारांनी, आपण आपल्या आचारांनी, वागण्यानी आपण ते सगळं बदलू शकतो, सगळं बदलू शकतो. तर त्यांचं किती स्पष्ट शब्दात बोललेत बघा. रेखा तितुकी पुसो न जाते, प्रत्यक्ष प्रत्यय येते, डोळे झाकणी करावी ते काय निमित्ते. मग आमच्या जीवनामधली लहान मोठी दुःख, लहान मोठे प्रसंग आम्ही हाताने ओढवून का घ्यावेत. माइलस्टोन्स आहेत किंवा जे फार मोठे आहेत की ज्या प्रसंगांवरती आम्हाला जर काही काम करावं लागलं तर ते फार मोठं करावं लागेल. मला वाटतं मी पूर्वी पण सांगितलं असेल की एका मुसलमान बाईच्या जीवनातला प्रसंग आहे. तिचा मुलगा अगदी लास्ट स्टेजमध्ये, ज्याची किडनी फेल, त्या सगळे म्हणजे मेजर ऑर्गन्स ज्याचे फेल झाले होते, हार्ट फंक्शनिंग प्रॉपर नव्हतं, किडनी फंक्शनिंग त्याचं जवळजवळ फेल्युअर होतं, किडनी फेल्युअर, इतके सगळे मेजर ऑर्गन्स त्या मुलाचे, खूप टॉक्सिसिटी, असा अगदी भयंकरच सिरियस असलेला मुलगा. तो हॉस्पिटल म्हणाले याला काय आम्ही ॲडमिट करणार आहोत, हा मुलगा ॲडमिट करून घेण्यासारखा नाही आहे, याला तुम्ही घरी घेऊन जा, कारण हा काही काळाचा पण सोबती नाही आणि अशा स्टेजमध्ये आम्ही नाही ॲडमिट करू शकत ज्याच्यावर आम्ही काही ट्रीटमेंट देऊ शकत. ती बाई म्हणाली तुम्ही काही करा, फक्त तुमच्या इथे याला झोपू द्या आणि तुम्ही काहीतरी एक सुई लावा, काय वाटेल ते करा, पण माझ्या मुलाला घ्या. तुम्ही तो जिवंत आहे ना, मग तुम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करा असं मी तुम्हाला सांगते. आणि माझा मुलगा आत घ्या. तिच्या त्या जिद्दीने त्यांनी त्याला आत घेतला, एका रूममध्ये ठेवला. काय किरकोळ गोष्टी त्याला जेवढं काही म्हणजे बेसिक ट्रीटमेंट देता येणं शक्य होतं तेवढी ट्रीटमेंट त्याला सुरू केली. तिने सांगितलं आपने सब किया आहे ना. म्हणजे हो किया आहे. आणि तो आरेमो होता, तो म्हणाला मला इतकं आश्चर्य वाटलं या बाईचं, किती जिद्द करते ही बाई त्या मुलाला तिथे ॲडमिट करण्याकरता. आणि तो निघून गेला. त्या बाईनी, आपण जसे वज्रासनात बसतो तसेच ते नमाज पडायला बसतात, तशी ती वज्रासनात बसली. तिने आपले हात आणि डोळे असे वर केले आणि ती जी बसली ती बसली. तो आरेमो रात्री आला 11:30-12 वाजता, ती तशीच. मुलगा कसा, तर त्याला वाटलं आतापर्यंत गेलेला असला पाहिजे, मुलगाही काही गेलेला नव्हता. पहाट होत आली, अजूनही मुलगा गेलेला नव्हता. आणि ही बाई जशी आहे तशी ती काही विचारत नव्हती, पण तिला कशाचाही भाग नव्हता. सकाळ झाली, डॉक्टर राऊंडला आले. ते म्हणाले आश्चर्य आहे,
काल आपण दुपारी मुलाला ऍडमिट केलं, अजूनही मुलगा जसा आहे स्टेटस को कंडिशनमध्ये काही फरक नाही, पण हॉस्पिटलमध्ये तो काही डिटोरिएट पण नाही झाला. झालं दुसऱ्या दिवशीची दुपार, संध्याकाळ मुलगा तसाच होता, बाई तशीच होती. आणि संध्याकाळी त्या मुलामध्ये अचानक बदल झाले. त्या मुलाचं शरीर, सगळ्या सिस्टीम्स त्याच्या कार्यवाहीत आल्या, पुन्हा त्या रिजनरेट झाल्या म्हणा, की त्या पुन्हा एफिशियंट झाल्या म्हणा, काम करायला लागल्या म्हणा, वर्किंग झाल्या, फंक्शनिंग झाल्या, काय वाटेल तो शब्द वापरा. पण तो मुलगा सुधारायला लागला. ते म्हणाले अहो आता डेंजर झोन मधून बाहेर आला मुलगा. त्या बाईला सांगितलं त्यांनी, बाई तुम्ही आता हे, ती काही नाही, ती तशी दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्यांनी सांगितलं की हा तुझा मुलगा आता निश्चित आउट ऑफ डेंजर आहे, तेव्हा तिने तिचं ते आसन आणि हे सोडलं. तोवर ती 2 रात्री पूर्ण 2 दिवस अन्न नाही, पाणी नाही, काही तशी बसून होती. म्हणजे त्यांनी सांगितलंय की माणसाला जर, आपल्याला बाबर आणि हुमायूनची गोष्ट प्रसिद्ध माहितीच आहे की ह्या सगळ्या गोष्टींना कर्म फार म्हणजे फारच बाजी लावावी लागते. फार उत्कटता आहे, इतकी उत्कटता मनुष्य आयुष्यात प्रत्येक ठिकाणी आणू नाही शकत. पण समर्थ म्हणतात सामान्य पातळीवर तर नक्कीच, काही प्रमाणावर तर नक्कीच. ते म्हणतात आमच्या मध्यम, कनिष्ठ, उत्तम, उत्तमाला अधिक उत्तम करता येईल, मध्यमाला उत्तमाकडे नेता येईल, आणि कनिष्ठाला सौम्यत करता येईल, अधमाला सौम्यत करता येईल. म्हणून ते सांगतात रेखा तितुकी पुसूनी जाते. काही वेडवाकडं असेल तर पूर्ण पुसण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. प्रत्यक्ष प्रत्यय आहे ते, याचा अनुभव आहे म्हणतात. ते स्वतः सांगतात याचा अनुभव आहे. डोळे झाकणी करावी ते काय निमित्ते. मग या गोष्टीकडे आम्ही डोळे झाक का करावे, आम्ही का दुर्लक्ष करा, आम्ही पण नेटाने आमचं कार्य चांगलं करत राहावं. बहुतांचे बोली लागले ते प्राणी अनुमानी बुडाले. जे लोक म्हणाले अनेकांचे सल्लेच घेत बसतात, ते फक्त अनुमान म्हणजे निष्कर्ष लावण्यात त्यांचा जन्म जातो, त्यांना काही करता येत नाही. मुख्य निश्चय चुकले प्रत्ययाचा, आपल्या अनुभवाचा निश्चयच करत नाही की नाही ठीक आहे आपण करू, आपल्याला काय कळेल, काय जमेल न जमेल. म्हणजे प्रत्येक वेळी सांगितलं अहो हे काम महत्वाचं आहे, हे तू करू नको, तुझ्या आईला सांग किंवा तुझ्या बाबांना सांग किंवा तू बाबांबरोबर कर. अरे पण हा कधी स्वतंत्रपणे करणार, याला करू दे ना, फार तर फार एकदा चुकेल, त्याच्या चुका काय दाखवून द्या. पण स्वतंत्रपणे त्याला कोणतीही गोष्ट करण्याकरता जर आम्ही मोकळी दिलीच नाही तर त्याचं दुसऱ्यावरती अवलंबून राहणं कधी संपणारच नाही. म्हणजे मला तर असं वाटतं की अलीकडच्या पिढ्यांना वाढवण्यामध्ये आणि आमच्या पिढ्यांना वाढवलं त्याच्यामध्ये जर बघितलं तर आमच्याच आईवडिलांनी जास्त बरं वाढवलं, पण त्यांनी आम्हाला कशाचंच बंधन घातलं नाही. हे असं कर तसं कर, असे वागू नको तसं असं आम्हाला कधी म्हटलं नाही. आणि मुख्य म्हणजे काय त्यांचं प्रेम असेल ते आता अगदी सारखं आय लव्ह यू करत, सारखं आई मुलीला मुलीला सारखं जे करत राहायचं, एकमेकींच्या गळ्यात पडायचं, हे जे काय हे असले काही प्रकार नव्हते. पण हे नसताना सुद्धा त्यांचं प्रेम काय आहे किंवा त्या प्रेमाची उदात्तता काय ते आता आपल्याला कळतं की त्या लोकांनी आपल्यावरती जे काय प्रेम केलं, आपल्याकरता जे काही त्याग केले, त्याची काही चर्चा ना वाच्यता. इथे आई म्हणते हो मी हे तुझ्याकरता करते हो, अगदी मला चैन असं नुसतं आई म्हणतात. आई किती करते, आईकडून किती होतं, सगळे लिप सर्व्हिसेस प्रत्यक्ष किती होतं. मग आता असं वाटतं या मागच्या पिढ्यांनी खूप केलं आणि त्या पिढ्यांनी जी स्वतंत्रता दिली, माणसं घडवली, घडवण्याला संधी दिली, चुका सावरून घेतल्या. असं काय कोणी चुकलंच नाही असं नाही, पण चुका सावरत माणसानं मोठं केलं. समर्थ इथे तेच सांगतात की आपलं आपण घडायला शिका, आपले आपण घडा आणि दुसऱ्याला घडवताना सुद्धा त्यांना स्वतंत्रपणे घडू द्या, त्यांना त्यांचा विचार करू द्या. आता भगवंतांनी सुद्धा अर्जुनाला सांगितलं की म्हणाले आता मी तुला सगळं सांगितलंय, आता तुला जे करायचं आहे ते कर, यथेच्छसी तथा कुरु, तुझी जी इच्छा असेल ते कर, मी सांगतो म्हणून नाही, मी तुला म्हणतोय म्हणून तू माझं ऐक असं नाही. मी तुझ्याकडे आता हे एवढं सगळं बोलून ठेवलेलं आहे, हे सगळं ऐकल्यानंतर तू विचार करायचा आहेस, तू ठरवायचं आहेस आणि तुला जे योग्य वाटेल ते तू करायचं आहेस. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं बहुतांचे उदंडाचे उदंड ऐकावे, लोकांचं सगळं ऐकावं,
परी ते प्रत्यये पाहावे. पण नेहमी आपण आपल्या अनुभवाशी हे ताडून पाहावं. कारण काय असतं, प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे. माझ्या आयुष्यातल्या माझ्या अनुभवानी जर मी दुसऱ्याला काहीतरी सांगायला लागले आणि त्याला जर असं वाटलं की नाही बाबा माझ्यापेक्षा 20 वर्षांनी मोठे आहेत, त्यांनी इतके पावसाळे पाहिले, त्या म्हणतायत तेच बरोबर असेल, असं नाही. ज्या परिस्थितीत आपण असतो ती परिस्थिती काही त्या माणसाला 100% माहीत नसते. तो काही 100% जाणत नसतो की ती परिस्थिती काय आहे. शेवटी तो काय म्हणतोय ते ह्या परिस्थितीमध्ये फिट बसतं का बसत नाही, ते या परिस्थितीला योग्य ठरतं का ठरत नाही, हे शेवटी आपण ठरवायचं आहे. आणि आपल्या परिस्थितीमध्ये ते कसं मोल्ड करायचं आहे, त्याला कसं वळण द्यायचं आहे, कोणत्या पद्धतीने पुढे जायचं आहे. आता आमच्या विद्याताई बाळ जेव्हा शाळेत होतो, आम्ही 11वीत असताना सरांकडे शिकायला जायचो मॅथमॅटिक्स बाळ सरांकडे. तर बाईंचं हे स्वतंत्रता, अमुक तमुक, बायकांनी असं करावं, बायकांनी तसं करावं, घरामध्ये हे करू नये, घटस्फोट घ्या, येऊ करा, तेव्हा करा, हे सगळं त्यांच्या सगळ्या चळवळी चालूच होत्या. आम्ही ते पाहत होतो. हळूहळू काय झालं, चळवळी करून इतर स्त्रियांना जे काही सांगितलं गेलं आणि इतर स्त्रियांना जे मार्गदर्शन मिळालं, त्या मार्गदर्शनामधून शिकल्या सवरलेल्या बायका इम्प्रेस झाल्या. मी 96 साली MA केलं. माझ्याबरोबर 2 जणी होत्या. एकीचं नाव माधुरी दीक्षितच होतं आणि एक अश्विनी कुलकर्णी होती. तर त्या 2 जणी माझ्याबरोबर होत्या. त्यातली ती माधुरी दीक्षित पुढे IAS झाली आणि त्या संस्कृत घेऊन MA करत होत्या. त्या आम्ही बरोबर असायचो. तर ह्या मुलीनी, त्या माधुरी दीक्षितनी सोशॉलॉजी, तिला काही विषय पाहिजे म्हणून तिने काय असं ती अटेंड करायची लेक्चर्स. तर ती सोशॉलॉजीत जायची. तर तिथे ते नीलम गोरे वगैरे, ते सगळं युनिव्हर्सिटीचा पॅटर्न जरा अधिक सोशलिस्टिक आहेच आहे. तर त्याच्यामध्ये ते मंडळी होती. त्यांनी सांगितलं की काय लग्नाला काय अर्थ आहे, आपल्याला वाटलं तर राहावं, नाही तर राहू नये, गळ्यात मंगळसूत्र घातलं तर घालावं, घालू नये, कोणत्याही सण समारंभ करू नयेत, देवाची पूजा करू नये, ह्या कशाला अर्थ नाही आहे, हे सगळं आपण सोडून द्यावं. ह्या मुली म्हणाल्या, अहो कल्याणीताई, तुम्ही तर ते प्रवचन करता आणि मी तर हे असं सांगितलं, आता काय कर. म्हटलं काही करू नका, तुम्ही राहा त्यांच्याबरोबर, अजून एक 6 महिने राहा. म्हटलं अहो सगळं आतलं जे असतं ना ते इतके दिवस लपून राहत नाही, सगळं बाहेर पडतं. आणि म्हटलं ही सगळी ढोंग असतात, हे सगळी मोठी मोठी माणसं म्हटलं जवळून पाहिली आहेत, जी ईश्वर नाकारतात, ते सगळे आपल्या घरात सगळं करतात. आणि पुन्हा काय म्हणतात, अहो काय करणार, आईची इच्छा. म्हटलं वा, प्रत्येकाच्या घरात इतरांना इच्छा नाही आहेत का. आणि त्यामुळे अनेक म्हणजे ज्यांना जवळ जाऊन बघितलंय, घरात वास्तुशांत केली, मुलाची मुंजे केली, श्राद्ध पक्ष सगळं, घरात काही सुटलेलं नसतं. आणि वरून लोकांना सांगतात की यातलं काही करू नका. म्हटलं तुम्ही थोडे दिवस काढा, मग कळेल तुम्हाला. आणि एके दिवशी त्यांना चुकून योगायोग, त्यांचं नशीब चांगलं, योगायोगाने त्यांना भाषीच्या राणीच्या पुतळ्याच्या इथे भेटल्या. आताचं ते चंद्रमुखी दुकान आहे तिथे. आणि त्या म्हणाल्या मॅडम, ह्या त्यांना बघून अशा केवढी मोठी भारीची साडी, हातात ती पाटल्या बांगड्या, तोडे, गळ्यामध्ये मंगळसूत्र आणि सगळं एवढे दागदागिने अंगावर. मॅडम हे सगळं तुम्ही कसं घातलं, काय करणार. म्हणाल्या माझ्या सासूबाई ऐकत नाहीत ना म्हणून घातलं. म्हटलं ठीक आहे. म्हणाली तुम्ही कुठे चाललात ते जास्त महत्वाचं, सासूबाई ऐकत नाहीत म्हणून घातलं इथपर्यंत ठीक आहे. ही बाई कुठे चालली होती, तर हिला त्या सासूला हिच्या घरी घेऊन यायचं होतं, कारण हिच्या घरी हिच्या मुलीची चोर चोळी होती. आता जे घरामध्ये इतके समारंभ करतात त्यांच्या घरात सुद्धा चोरचोळी हा प्रकार इतका समारंभाने होत नाही. आई मुलीची ओटी भरते, तिला घरी जेवायला घालते, ठीक आहे. ती चोरचोळी, नावच तिचं चोरचोळी आहे. म्हणजे कित्येकांना तर आता माहीत सुद्धा नसेल की चोरचोळी म्हणजे काय. काही नाही, मुलगी चोरोटी, हा त्याला तिकडे चोळी म्हणतात. चोरोटी भरतात ना. तिसऱ्या मुलगी प्रेग्नेंट असली की 3ऱ्या महिन्यात कन्फर्म होतं. मग कन्फर्म झाल्यानंतर तिची एकदा ओटी भरतात. ती आई भरते घरात, कोणालाही नाही सांगत. म्हणजे काय तेवढं तर कळलेलंच असतं, पण म्हणजे न फारसा गाजावाजा न कर. म्हटलं बघ, यांच्या घरात चोरचोळी म्हणजे चोरोटी भरली आणि इथे तुम्हाला सांगताय. त्यावेळी इतक्या सावध झाल्या म्हणून त्यांनी सांगितलं उदंड ऐकावं लोकांचं. लोकांचं ऐकलं म्हणून आपलं मत बनवू नये, ऐकावे, परी ते प्रत्यये पाहावे, आपण अनुभव घ्यावा की हे आपल्याला ठीक आहे का, हे आपल्याला बरोबर आहे का, आपल्या कुटुंबामध्ये आपण हे असं वागणं बरोबर आहे का, आपल्यावरती जबाबदाऱ्या काय आहेत, आपल्या जबाबदाऱ्या दुसऱ्याच्या जबाबदाऱ्या यात अंतर आहे.
आपली परिस्थिती दुसऱ्याची परिस्थिती यात अंतर आहे. त्यामुळे तो करतो ते मी करावं हा विषय नाही. आपल्या करता आपल्याला जे लाभदायक आहे, जसं आपल्याकडे किती प्रसिद्ध दृष्टांत आहे की म्हणाले माशाला सांगितलं की बाबा रे कशा त्या पाण्यात राहतो सारखा थंडीवार गारव्याचा, तू आपला ये दुधामध्ये त्याच्यात छान पोहो. आता तो म्हणतो नाही नाही, त्या जळाविणा मासोळी मी राहूच शकत नाही, मला तुमचं दूध कितीही चांगलं असलं तरी मला काय करायचंय. ते नलदमयंती आख्यानामध्ये दिलेला तो दृष्टांत आहे की नलराजाशी तिला विवाह करायचा आहे आणि सगळ्या देवता अग्नी वरुण आदी सगळ्या देवता आपापल्या परीने खूप नटून थटून आलेत आणि आपला आपला अधिकार सांगतायत आणि दमयंतीला म्हणतायत तू इतकी देखणी आहेस, तू आमच्याशी विवाह कर. दमयंती म्हणते की माशाला तुम्ही काहीही पर्याय दिले तर मासा त्याच्यात पोहायला तयार जसा होणार नाही. तो म्हणेल मला जसं जळातच राहायचं आहे तसं म्हणाले ही दमयंती फक्त नलालाच वरू शकते, तुमच्यापैकी कुणाशीही विवाह. इतका तो त्या नलदमयंती आख्यानामध्ये असणारा जुना दृष्टांत आहे जो सगळ्या संतांनी पुढे वापरलेला आहे. तर ते सांगायचं म्हणजे आपल्याला आपण प्रत्यय घ्यावा, खरे खोटे निवडावे अंतर्यामी. आपल्या मनामध्ये आपल्या अंतःकरणामध्ये यातलं खरं खोटं काय आहे हे समजून घ्यावं. कोणाशी नव्हे म्हणू नये, कोणालाही नाही म्हणू नये. समजावे अपाये उपावे, प्रत्यय घ्यावा बहुत काय बोलून या. म्हणाले त्याच्याकडनं सगळे अपाय काय आहेत उपाय काय आहेत सगळं ऐकून घ्यावं, पण प्रत्यय घ्यावा बहुत काय बोलून या. म्हणाले सगळं बोलून झाल्यानंतर शेवटी आपल्याला काय निर्णय घ्यायचा आहे तो घ्यावा. की जसं पेशंट आहे, पेशंट वयाने 84 वर्षाचा आहे, 82 वर्षाचा आहे, 80 वर्षाचा आहे, त्याची प्रकृती त्याला माहिती आहे. आणि डॉक्टर जेव्हा त्यांना अनेक इन्व्हेस्टिगेशन्स किंवा अनेक काही पर्याय काही ऑपरेशन्स काही जेव्हा सुचवतात तेव्हा तो मनुष्य आपल्या ठिकाणी विचार करतो की व आता म्हणजे मी माझ्या चुलत भावाचंच सांगते, लहान आहे वयाने, माझ्याहूनही पुष्कळ लहान आहे. तर त्याची किडनी डायबिटीसनी त्याच्या जवळजवळ निकामी, एक किडनी तर फेलच आहे, तो आहेच रांगेमध्ये, म्हणजे मला सबस्टिट्यूट किडनी द्या. माझीच दुसरी आत्तेबहीण म्हणजे हा माझा सख्खा चुलत भाऊ, माझी सख्खी आत्तेबहीण ती म्हणाली आता काय, त्याच्या बायकोला म्हणाली अगं शेवटी काय तुझ्या दोन्ही किडनीज चांगल्या फंक्शनिंग आहेत तर तुझी एक किडनी काढ आणि त्याला दे, म्हणजे तोही एका किडनीवर येईल तूही एका किडनीवर येशील. तर त्या माझ्या भावाने सांगितलं छे छे, माझं काही झालं तर कुटुंब चालवायला ही तरी धडधाकट पाहिजे आणि सुदैवाने धडधाकट आहे, हिची किडनी घेणार नाही मी, मला जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल. तो आता झाला आज 2.5-3 वर्ष तो बिचारा रांगेतच आहे, डायलिसिसवर आहे. इतक्या पटकन मिळत नाहीत ना आणि ते सूट व्हायला लागतं अनेक गोष्टी. पण म्हणजे शेवटी सगळ्या अपाय आणि उपाय दोन्ही माहिती आहेत, पण आपल्या प्रपंचामध्ये आपल्याला काय योग्य आहे. आपल्या लोक त्या किती माझ्या बहिणींनी सांगितलं की अरे दोघांना एक एक किडनी, लोक एका किडनीवर कितीतरी आयुष्य काढतात, तू कशाला थांबतोस, तू कशाला वाट पाहतोस. तो म्हणाला नाही, माझ्या किडनीज काय आहेत मला माहिती आहे आणि मला किडनी मिळून सुद्धा मला किती आयुष्य मिळेल काय मिळेल, आणि कारण नसताना तिला मी कशाकरता व्यंग तिच्यात निर्माण करू. आज मुलं लहान आहेत, ती लहान आहे वयाने, प्रत्येकाला हा सगळा अडचणीमधून तिने जावं असं मला वाटतं. तसं आहे समर्थ इथे सांगतात की प्रसंग फार वेगळे वेगळे असतात आणि आपल्या जीवनातला प्रसंग कसा आहे हा शेवटी आपण ओळखायचा आहे. प्रत्यय घ्यावा बहुत काय, बहुतांनी बहुत सांगावं, पण आपल्यावरती येणारा प्रसंग आपणच ओळखावा आणि आपल्या प्रसंगात आपण कसं असावं हे आपण लक्षात घ्यावं. माणूस हिंकाड आणि कच्चे मान्य करावे तयाचे. म्हणाले हेकट आहे मनुष्य, तसाच म्हणाले कच्चे, त्याला फारसं समजत नाही, याला काही समजत नाही द्या सोडून, असं समर्थ म्हणतात करू नका, मान्य करावे तयाचे, त्याला हो 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 म्हणावं. येणे प्रकारे बहुतांचे अंतर राखावे, याला समजत नाही म्हणून त्या माणसाचा वाटेल तसा उपयोग करून घ्यावा किंवा त्या माणसाची उपेक्षा करावी, त्या माणसाला कनिष्ठ वागणूक द्यावी, त्यातलं काही करू नाही कळत ठीक आहे नको करू, बरं असं म्हणतो ठीक आहे. आपल्याला जे करायचं आहे ते आपण करावं. अंतरी पीड पेच वळसा, आता आपल्याला सांगितलंय त्यांनी, आमच्या अंतरंगामध्ये कोणाविषयी पीड आहे, कोणाविषयी पेच, म्हणजे आमच्या मनात शब्द 3 वापरलेत वेगळे वेगळे, आणि वळसा, आम्ही अगदी त्याच्याविषयी काहीतरी नक्की एक हे करून घेतलेलं आहे आपल्या बाजूनी. तोची वाढवी बहुवसा आणि मग शहाणा कैसा निववून येणे,
म्हणाले आमच्या मनामध्ये कोणाच्याही विषयी काहीही आढी ठेवली, कुठल्याही प्रकारचा आमच्या मनामध्ये आम्ही त्याच्याविषयीचा गैरसमज ठेवला, एकच भाव मनात असला की तो मनुष्य कसाही वागला तरी काही सरळ वाटत नाही. त्या माणसाकडे भाड्याचा दृष्टिकोनच आपला बदलून जातो. म्हणून ते म्हणतात तोची वाढवी बहुवसा, तो ह्या प्रत्येक गोष्टीला वाढवत नेतो. म्हणजे आमच्या मनात एखाद्या विषयी पीळ वाढत राहते. म्हणजे नाही बोलायचं नाही, किती टोकाला माणसं जातात. म्हणजे आमची आई, आमच्या मागच्या पिढीतले लोक आम्हाला नेहमी म्हणाले, आपण सुईदोरा घ्यायचं काम करावं, आपल्या हातात कात्री कधी घेऊ नये. कात्री कुणीही घ्यावी, आपण सुईदोरा घेऊन शिवत नसतो. त्यांनी पाडलं तर पाडू दे, आपण शिवायचं काम करा. आपल्याला कात्री नको, आपल्याला सुईदोरा पाहिजे. किती बघा ना, किती साध्या बायका, यांना बिचाऱ्यांना काही फारसं वाचता पण यायचं नाही, पण किती छान उदाहरण आहे ना, की आपण आपल्या हातात कात्री घेऊ नये, सुईदोरा घ्यावा. तसं समर्थांनी सांगितलंय की पीळ आहे, वळसा, त्यांनी शब्दही छान वापरले, पेच आपल्या मनामध्ये एक बसला आहे, त्याच्याविषयीचा काही एक आढी बसली आहे, तर ती आढी सुटत नाही. समर्थ सोडून द्या, हे वाढवत ठेवू नका. मनात आलं ते आपल्याकडे वाईट अर्थाने चांगल्या अर्थाने माहीत नाही, पण आपल्यापुरतं सोडवायला चांगलं आहे की रात गई बात गई. चला संपला ना, कालचा विषय काल सोडून द्या, पुढे चला. याचं फक्त एक सूत्र मी आपलं माझ्यापुरतं ठेवलं. फार काहीतरी अटीतटीचे प्रसंग यायला लागले. आता संस्थांचं काम करताना पुष्कळ वेळा अशा गोष्टी होतात, काही वाईट चांगल्या गोष्टी घटना घडत असतात. आपल्याला तिथे जरा अधिक कठोर कोणाला राहावं लागतं, कोणी दोन कठोर शब्द आपल्याला बोलतं, कोणी आकारण तुमच्यावरती आरोप करतं. हे सगळं जे काय आहे हे सगळं बोलून झालं, ते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सगळे झाले की मी माझ्यापुरतं धोरण ठेवले. मी एकदाच फक्त तोंडाने म्हणते की हे बघा, आपण जिथे सुरुवात केली होती ना, आता आपण तिथे जाऊया. हा मधला तास, 1.5 तास, 2 तास काय आता आपण विसरून जाऊ. बस झालं ना, मन पण तुमचं मोकळं झालं, आम्हाला पण कळून गेलं, संपलं. आता कशाला पाहिजे तो सगळा विषय पुन्हा? कारण असं नाही आम्ही केलं तर आम्ही पुढंच जाऊ नाही शकत, आम्हाला पुढंच जातात असं. आणि शत्रुत्व जगात किती जणांशी घेणार हो, आणि कुणाशी शत्रुत्व घेऊन आम्ही जगामध्ये व्यवहार करणार? असं इतकं शत्रुत्व घेऊन आम्हाला व्यवहार करता येत नाही. त्यामुळे समर्थांनी म्हटलंय, वेडे करावे शाणे तरीच जिणेश लाजेवाणे, उगेच वादांग वाढविणे हे मूर्खपण. म्हणाले समोरचा मनुष्य आपल्याला कळतंय ना, तो आता काही बरोबर विचार करत नाही, ठीक आहे, त्याला एकदा समजावून सांगायचा प्रयत्न करा. नाही त्यांनी ऐकलं, वादात पडवू नका, अजिबात वाद घालू नका. आणि आपल्या शहाणपणाने दुसऱ्याला सुधारता येतं का नाही येतं विषय वेगळा, पण कारण काय आहे, त्याला सुद्धा भगवंतानी जन्माला घालावलं की अशी सुद्धा माणसं अधिकाराची असतात की त्यांच्या एक शब्द सुद्धा समोरच्या माणसाला प्रमाण मानावं लागतो. असं काही प्रत्येकाचं नाही होऊ शकत. काही तुमच्या नात्यामध्ये होऊ शकतं की मुलगा आणि आई आहे, आईने मुलाला कसं वाढवलंय त्यावर आईचा शब्द तो प्रमाण मानेल, पण व्यवहारामध्ये तुम्हाला कोण प्रमाण मानेल? व्यवहारात असे लोक तुम्ही म्हणालात आणि मान्य केलं असं होत नाही. आता एकेकाळी त्या मोदींना एवढी पॉप्युलॅरिटी दिली, आज रोज शिव्या घालणाऱ्यांची संख्या अधिक आहे, घातातच आहेत शिव्या. म्हणजे ते वाईट झाले का तेव्हा ते फार चांगले होते असं काही नसतं, काळ आहे. आणि त्यामुळे प्रत्येक काळामध्ये त्या त्या घटनांच्या संदर्भामध्ये योग्य अयोग्य गोष्टीमुळे, प्रत्येकाच्या हेतूमुळे अनेक गोष्टी घडत असतात की अमक्या एका माणसाला दूर करायचं आहे, मग काय सगळे मिळून त्याला दूर करण्याचा प्रयत्न करतात, मग तिथे ठीक आहे. त्यामुळे ते असं म्हणाले, मिळवून जाऊन मिळवावे. त्याच्यापेक्षा वैयक्तिक आपण काय करावं, भांडाभांडी केली, वादावादी केली, माझंच कसं करत, तुझा जसा दिवस आहे तसा माझाही एक दिवस येईल, तेव्हा मी पण तुला बघून घेईन. कशाला पाहिजे, कुणी कुणाला बघून घ्यायची गरजच नाही. म्हणजे एव्हरी डॉग हॅज हिज डे म्हणतो तसं असं काही नाही म्हणावं. मिळवून जाऊन मिळवावे, आपणच त्याच्याशी समज, ठीक आहे चला आपणच पुढाकार घ्यावा, पडी घेऊन उलथावे, त्याच्याकडे पूर्णपणे आपली माघार घ्यावी, शरणागती घ्यावी, आणि तो ज्या पद्धतीने आपल्याला त्रास देतो आहे या पद्धतीने त्याला उलथवावे, उलटावे, म्हणजे त्याला पूर्णपणे बाजूला करा त्या गोष्टीमधून, की त्या माणसाच्या सगळ्या चुका त्याच्या घशात घालायला सुद्धा आपल्याला फार स्थिर राहावं लागतं. आपण फार स्थिर नसलो तर त्याच्याबरोबर आपण पण चुका करत राहतो.
मग काही चुका त्याच्या हातामध्ये आपल्या बाजूनी झालेल्या ही त्याची जमेची बाजू ठरते. आणि मग आपल्याला वाटतं की आपल्याकडे जमेची बाजू पुष्कळ आहे, त्याच्या विरुद्ध बोलाय. असं नाही, दोन्ही बाजूनी निर्माण होतात. त्याच्यापेक्षा आपण शांत राहिलो तर ते अधिक लाभाचं होतं. म्हणून ते म्हणतात, पडी घेऊन उलथावे, काहीच कळून नेदावे विवेक बळे. आणि विवेकाच्या बळावरती लोकांना काहीही कळू देऊ नये आपण काय केलं काय नाही. हे सगळं वाईट आणि चांगल्या करता आहे असं नाही, पण सत्पुरुषांच्या सहवासामध्ये आपण राहिलो की आपल्याला कळतं की ती मंडळी काही न बोलता प्रत्येकाला कशी शहाणी करत असतात. ते शहाणं करत असतात. ते दाखवून सुद्धा देत नाहीत की या माणसाला हे असं वाटलं होतं, तोच खजील होतो, तोच मनात समजतो, तोच शरणागत होतो. ते त्यांनी काय करायचं ते करावं. पण मोठी माणसं आपल्या डोक्याला कुठल्याही प्रकारे त्रास न करून घेता समोरच्या माणसाचं कल्याण कसं होईल हे ते चांगल्या पद्धतीने पाहतात. आणि म्हणून ते म्हणतात, दुसऱ्याचे चालणी चालावे. तो कसं काय म्हणतो, चला तुझ्या म्हणण्यावर. दुसऱ्याचे बोलणी बोलावे, तो काय म्हणतो त्याप्रमाणे बोलायला तयार. म्हणजे तू म्हणतो बरोबर आहे, बरोबर आहे. आपल्याला पुढच्या पिढीशी असंच वागावं लागतं. आपलं हेच काम आहे पुढच्या पिढीशी, की दुसऱ्याच्या चालणी चालावे. कारण त्यांच्या चालीनी जर आपण नाही चाललो त्यांचा विश्वास आम्हाला मिळणार नाही. कारण ते आज आमच्यावर विश्वास ठेवण्याच्या मनस्थितीत नाहीच आहे. त्यांचं जग बाहेर इतकं मोठं आहे आणि ते इतकं जग पाहतायत आणि इतक्या थोड्या काळात पाहतायत की त्यांना काही तशी पर्वा नाही आहे की तुम्ही त्यांना विचारलं. त्यांना थांबायलाच वेळ नाही. तुम्हाला त्यांच्या मागे पळायचं, ते नाही तुमच्या मागे पळायला येणार आहे. त्यामुळे दुसऱ्याचे चालणी चालावे, दुसऱ्याचे बोलणी बोलावे. बरं ठीक आहे, काय तू म्हणशील त्याप्रमाणे, तू म्हणशील ते प्रमाण. दुसऱ्याचे मनोगते जावे मिळवून या. ठीक आहे, याच्या मनात असं आहे ना, म्हणेल ते खरं, बाकी दुसरं काही नाही, बाकी दुसरं काही माहिती. म्हणजे असंच आहे असं नाही. खूप चांगली माणसं सुद्धा याच वृत्तीने चालतात. म्हणजे लोकमान्य टिळकांच्या पत्नींच्या विशेष ज्या आठवणी आहेत त्या आठवणींच्या मध्ये माझ्या चुलत सासूबाई विद्वांसांच्या घरच्या. तर विद्वांस माझे सासरे त्यांच्याकडे कायम जायचे. अर्थात त्यावेळी काही टिळकांच्या पत्नी वगैरे नव्हत्या, पण विद्वांस मंडळी आणि पुढे समितीच्या ज्या प्रमुख झाल्या ताई, तर ताई आपटे या पुन्हा त्याच विद्वांसांच्या पैकी. तर सांगायचं म्हणजे ही विद्वांस मंडळी सांगत असत की लोकमान्यांच्या पत्नी त्या लोकमान्यांच्या ठिकाणी किती समर्पित होत्या. ते तिकडे मंडाले ह्या इथे त्यांच्या प्रकृतीची इतकी काही परिस्थिती वरखाली वरखाली होत असेल तर हे लोक म्हणत आपण डॉक्टरांकडे जाऊ, तब्येत दाखवू. नको, मी काही कुठे येत नाही, नका मला दाखवू, मी घरी घरी अमुक आहे. त्यांनी मग कळवावं लोकमान्यांना. त्यांनी जर कळवून पाठवलं किंवा त्यांनी कळवलं की हे असं असं करा जा, किंवा हे औषध घ्यायला सांगा, किंवा कुणा डॉक्टरांचा वैद्यांचा काय त्यांनी तिकडून केलं असेल. पण जे काही त्यांच्याकरता ते करायचे हे त्यांनी सांगितलंय का, हे त्यांनी सांगितलं असेल तर मी करा, नाही तर नाही. म्हणजे प्रपंच सुद्धा कसा चालवावा ते चालवताना शेवटी कुणाला तरी एकाला पूर्णपणाने त्या प्रपंचात झोकून द्यावं लागेल, तरच तो प्रपंच चालतो. नाही तर कसा चालायचा. कारण नाही तर तुझं पटेना, माझं पटेना, हे याचं पटेना, तिचं पटेना, मुलाचंही पटत नाही, नवऱ्याचंही पटत नाही, मुलीचंही पटत नाही, कुणाचंच कुणाशी पटत नाही. कारण प्रत्येकाचा इगो जर तितकाच महत्वाचा ठरला तर घर कसं चालायचं, नाही चालू शकत. कुणी कितीही गप्पा मारल्या व्यक्तिमत्वाचं स्वातंत्र्य येऊन त्यो ते काही. म्हणून तर समर्थ म्हणतात की लोक खूप बोलतात हो, पण प्रत्यक्ष आपल्याला आपलं घर चालवताना कळतं ना की कुणाला कसं घर चालवावं लागतं. कुणाच्या घरामध्ये दुसऱ्याचं ऐकत घर चालवावं लागतं, तर कुणाच्या घरामध्ये दुसऱ्याचं बाजू त्यांची लंगडीच असते. त्या एकाच माणसाला घर पुढे न्यावं लागतं. त्याच्यामध्ये रथी आणि सारथी कोण आहे काही नाही, रथ चालला पाहिजे. म्हणून मी नेहमी म्हणते शो मस्ट गो ऑन, चालला पाहिजे. तो कुणी चालवला, कसा चालवला, त्यांनी केलं, काय तक्रार करायची. जे जसं आयुष्य आहे ते तसं पुढे नेता आलंच पाहिजे. आणि उगीच आपलं ओढत नाही न्यायचं, चांगलं न्यायचं. त्याच्यात आनंदाशिवाय काय. जर आनंदाने ते नाही नेलं तर मग ह्याला काही अर्थ नाही. म्हणून समर्थ सांगतात की जो दुसऱ्याचे चालणी चालावे, दुसऱ्याचे बोलणी बोलावे,
दुसऱ्याचे मनोगत जावे मिळवनिया, जो दुसऱ्याच्या हितावरी तो विपट काहीच न झाली. त्यामुळे आपली भूमिका सगळ्यात चांगली भूमिका ही एकच आहे. कोणाच्या विषयी मनात किंतूच नाही, कुणाचा वाईट व्हावा ही भूमिकाच नाही. योग्य काय आहे ते करावं, विषय संपवावा, संपलं. मानत मानत विवरी अंतर तयाचे. हळूहळू हळूहळू ह्या प्रकाराने आम्ही वागत चाललो की आमच्या मनाला आतच कळायला लागलं, आपोआप आम्हालाच कळायला लागलं. म्हणून ते म्हणतात मानत मानत विवरी अंतर तयाचे. हळूहळू त्याचा अंतरंग या गोष्टी आठवणीने करायच्या म्हणून, आता आपल्याला प्रयत्नपूर्वक साधलं पाहिजे म्हणून नाही करावं लागत, अनायासे होत जात, तो करत जातो. त्याला संघर्ष करावा लागत नाही, मनाशी तडजोड करावी लागत नाही, कारण विवेक अंतःकरणामध्ये वर्तणुकीतूनच जागृत होत जातो. म्हणून ते म्हणतात जो दुसऱ्याच्या हितावरी आधी अंतर हाती घ्यावे, मग हळूहळू उकलावे, नाना उपाये न्यावे परलोकासी. म्हणून ते म्हणतात की आधी एक गोष्ट आहे, जरा मोठ्या माणसाकरता सल्ला दिलाय की ज्याला अधिक व्यापक दृष्टिकोनातून आध्यात्मिक त्याची काही अधिकार आहे असा, आधी त्याचं अंतरंग काय ओळखावं, त्याची साधना काय घडावी त्याच्याकडून हे ओळखावं, मग नाना उपाये न्यावे परलोकासी, आणि मग त्याचा परलोकाचा मार्ग अधिक सुकर करावा, त्याला त्या मार्गावरती हळूहळू न्यावं. कारण त्याच्या लौकिक जीवनामध्येच त्याला जर अजून गडबड आहे, गोंधळ आहे, तर तो परलोकाचा मार्ग काय सुधारील. म्हणून हेंकाडाचं हेंकाड मिळाला तेथे गलबलाची झाला. म्हणाले अत्यंत हेकट माणसाला हेकट माणूसच भेटला तर तिथे गोंधळाशिवाय दुसरं काही होत नाही. कळो उठता चातुर्याला ठाव कायचा. म्हणाले कलह, कळो म्हणजे कलह, हा कलहच त्या ठिकाणी उत्पन्न झाला. तर म्हणाले तुम्ही शहाणपणाने ती परिस्थिती कशी आटोक्यात आणणार, नाही आटोक्यात आणू शकत. आणि उगीच करी ती बडबड, परी करून दाखविणे हे अवघड, परस्थळ साधणे जड कठीण आहे. म्हणाले लोक पुष्कळ बडबड करतात, बोलतात, पण म्हणाले प्रत्यक्षात हे आचरून दाखवणं फार अवघड आहे. म्हणून परस्थळ साधणे जड कठीण आहे. परस्थळ परलोक सुद्धा, आणि परस्थळ म्हणजे कुठेही जिथे आम्ही जातो, व्यवहाराच्या दृष्टिकोनातून विचार केला काय असावं, कसं असावं, किती मनुष्याने आपला विरोध प्रकट करावा, किती शब्दात प्रकट करावा, तो किती धरावा, तो किती सोडावा, या प्रत्येक गोष्टीवरती त्याला त्याचं काहीतरी नियंत्रण असायला पाहिजे. परस्थळ साधणे जड कठीण आहे. धके चपेटे सोसावे, पुष्कळ गोष्टी सोसाव्या लागतात. नीच शब्द साहत जावे, सोडून द्यावे लागतात. प्रस्तावोनी परावे आपले होती. पण हळूहळू आपण जर 10 वेळा सोडलं तर समोरच्या अंतःकरणात सुद्धा परमात्माच आहे हो, तो केव्हा तरी जागृत होणारच आहे, तेव्हा त्याला पस्ताव होतोच आहे. तो आता 10 वेळा असा वागेल, 11व्या वेळा त्याला करेल की आपण वागलोय की आतापर्यंत बरोबर झालं. आणि आत्मतत्व प्रत्येकाच्या अंतरंगात तसंच आहे. त्यामुळे केव्हा ना केव्हा त्याला 10 वेळा लागतील. आपल्याला एका वेळात उलगडलं, त्याला 10 वेळांनी उलगडलं. मग एकदाच्यातच आम्हाला उलगडलंय ना, मग आता शहाणे राहा 11 वेळेपर्यंत त्याला उलगडेपर्यंत थांबून राहा. कारण आता आपला पेशन्स आहे की गेम ऑफ पेशन्सला आता थांबलंच पाहिजे आम्हाला, ह्याच्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही. म्हणून ते सांगतात की प्रस्ताव न परावे, त्यालाच पश्चाताप होतो. मग तो पुन्हा म्हणतो हे असं नाही होणार, हे आपलं चुकलं, आपले होती. आणि एवढंच नाही तर ते अगदी आपुलकीने माणसं जवळ येतात, सगळं मागचं विसरून जातात, त्याच्याकरता विसरता यावं. ते तिथं सोडा. म्हणून त्यांनी अंतरी पीड पेच वळसा जे सांगितलं ना, त्याच्याकडे धरूच ना, सोडूनच द्या. काल काय घडलं, चला गेलं, बाजूला जाऊ, आपला आजचा दिवस पुढे आहे, पुढे जाऊ. म्हणाले प्रसंग जाणून बोलावे, जाणपण काहीच न घ्यावे, लीनता धरून जावे जेथ तेथे. म्हणाले काय प्रसंग आहे तो बघून आपण बोलावं, की या प्रसंगी आपण बोलण्याची आवश्यकता आहे का, आधी पहिला विचार. त्याच्यानंतर जाणपण काहीच न घ्यावे, आणि या प्रसंगामध्ये आपल्याला काही माहिती आहे असं वाटून आपण त्यांना काही सांगायला जाऊ नये. त्यांनी जर विचारलं काय हो तुम्ही आम्हाला काही सांगू शकता का, तर बा मला एवढं माहिती आहे बस, एवढं म्हणावं, गप्प बसावं. म्हणतात इथे ते सांगतात लीनता धरून जावे जेथ तेथे. सगळ्या ठिकाणी आपल्याला काय येतं, आपल्याला काय माहिती आहे, आपण काय करू शकतो, आपण
वाईट बुद्धीने काहीच करायला जात, आपण चांगल्याच हेतूने करायला जातो. पण समर्थ म्हणतात त्यात सुद्धा तुम्ही आपणहून पुढाकार घेऊ नका. तुम्ही जे जायचं आहे ते एक नम्रता धारण ठेवा आपल्या अंतःकरणामध्ये, नम्रतेनेच तिथे जाऊन पोचा. ती लीनता हीच आपल्या उपयोगाला येईल. कुग्रामे अथवा नगरे पहावी घरांची घरे, भिक्षा मिसे लहान थोरे परीक्षून सोडावी. हे आता समाजकार्य करणाऱ्याकरता जसं मधनं दोघांकरता येईल, तसं कुठल्याही वाईट किंवा चांगल्या नगरामध्ये ती घरं कशी आहेत, लोक कसे आहेत, काय व्यवहार करतात, कसे वागतात, भिक्षा कशा करता मागायची, लोकांच्या दारात जाऊन भिक्षा एवढ्याच करता की त्यामुळे त्याच्यातून लहान मोठ्या माणसांची परीक्षा होते. माणसं कशी आहेत, काय आहेत समजत जातं. गोंदवलेकर महाराजांनी लिहिलंय ना की त्यांच्या सगळ्या प्रवासामध्ये त्यांनी 2 घरातल्या स्त्रियांना ब्रह्मज्ञानी स्त्रिया ओळखल्या. त्यांनी की बाई घरात गृहिणी आहे, बिचारी दरवाजा ओलांडून म्हणजे बाहेरचं दार ओलांडून ती बाहेर अशी पडणार पण नाही, अशी स्त्री सुद्धा घरचा प्रपंच करता करता असणारी ब्रह्मज्ञानी 2 स्त्रियांच्या आठवणी लिहिल्या आहेत त्यांनी त्याच्यामध्ये. ते एका स्त्रीचा अधिकार इतका होता की दुसऱ्याच्या मनात काय चाललंय ते ओळखण्याचं सामर्थ्य तिच्याकडे होतं. तर तोही प्रसंग त्यांनी लिहिलाय की ते सासरे देवपूजा करत होते आणि काहीतरी हिचं द्यायचं राहिलं तर म्हणाले लक्ष कुठे आहे तुझं. तिने सांगितलं माझं लक्ष चांभाराकडे. ओळखलं त्यांनी, कारण त्यांचा जोडा दुरुस्तीला चांभाराकडे दिला होता आणि देवपूजेला बसलेले होते आणि त्यांना त्याचं स्मरण होतं की आपल्याला आता चांभाराकडे जायचं. त्यांच्या डोक्यात तो विचार होता. तिने त्यांना ऐकवलं की लक्ष त्या चांभाराकडे आहे, चांभाराच्या दुकानाकडे आहे. म्हणजे सासरे गप्प झाले. त्यांनी ओळखलं की सुनेनी काय ओळखलं आहे ते त्यांनी ओळखलं. ते गोंदवलेकर महाराजांनी लिहिलंय की सांगून पण काही दाखवायला त्याची जाहिरात करायला लागत नाही. म्हणून ते म्हणतात की घरं पाहत राहावीत, लोक पाहत राहावेत. घराघरातनं इतके अधिकारी लोक आपल्याला बघायला मिळतात. बहुती काहीतरी सापडे विचक्षण लोकी मैत्री घडे. बहुतेक ठिकाणी आपल्याला चांगलं सापडतं, चांगल्या चांगल्या लोकांची मैत्री घडते. उगेच वैसता काहीच न घडे फिरणे विवरणे. मला नुसतंच बसून राहिला आणि चर्चा करत राहिला तर म्हणजे म्हणून ते म्हणतात की फिरणे विवरणे. उगीच इकडे तिकडे भटकणं होतं आणि काहीतरी चर्चा होतात. याच्यापेक्षा योग्य पद्धतीने जर मनुष्य इकडे तिकडे गेला तर सावधपणे सर्व जाणावे, वर्तमान आधीच घ्यावे, जाऊ ये तिकडे जावे विवेके सहित. सावधपणाने कुठं जायचं, काय जायचं, कसं जायचं हे आधी समजून घ्यावं. त्याच्या वर्तमानात समजावं, भविष्यात कृती करावी. म्हणजे थोडक्यात आजच्या मॅनेजमेंटच्या थिअरीजमध्ये जसं आहे की आधी परफेक्ट मॅनेजमेंट पाहिजे आणि मग त्याचं इम्प्लिमेंटेशन पाहिजे. नाहीतर कुठल्याही केलेल्या म्हणजे अयोग्य अशा किंवा सुसूत्र नसलेल्या अशा कार्यात विस्कळीत पण पुष्कळ येतं असं त्यांना म्हणायचंय. जाऊये तिकडे जावे विवेके सहित. आणि जिथे जायचं आहे तिथे आमचं डोकं शाबूत ठेवावं, विवेकासहितच तिथे पोचावं. म्हणजे आमच्या म्हणजे जसं त्या क्राईम पेट्रोल वगैरे ठिकाणी ही लोक सारखा एक आपल्याला सल्ला देत असतात की घटना वाईट घडत असते, कुणाच्याच ठिकाणी घडू नये. पण वाईट घटना घडत असताना जर मनुष्य आपलं डोकं शाबूत ठेवील आणि त्या प्रसंगामध्ये जर काही करील तर त्यामुळे त्या घटनेची जी तीव्रता आहे ती तरी नक्की कमी होते, ती तरी कमी. पण त्याच्याकरता डोकं शांत असावं लागतं. कारण मनुष्य हे सगळं बघून जर घाबरून गेला, आरडाओरडा त्याचा धीर सुटला तर काय उपयोग आहे. म्हणून ते म्हणतात तिथे नाना जिनस पाठांतरे. आता हे आपल्याला सगळ्यांना सांगितलं की वेगवेगळ्या विषयाचं पाठांतर असावं. निवती सकाळांची अंतरे. ते ऐकून लोकांचा अंतःकरणाला संतोष होतो. लेहो न देता परोपकारे सीमा सांडावी. म्हणाले परोपकाराने कुठल्याही प्रकारे आपल्या मनामध्ये काही किंतु परंतु न ठेवता दुसऱ्याला हे देणं शक्य आहे आणि दुसऱ्याला हे आपल्यापेक्षा अधिक लाभदायी आहे. तर ते किती मौल्यवान असलं तरी पटकन देऊन टाका, त्याला सीमा ठेवू नका असं समर्थ म्हणतात. की नाही आपल्याला लागेल मग बघू, मग आपलं राखून त्याला देऊ नका, द्या ना बघू तुमची वेळ आणखीन कोणीतरी भागवेल. आणि म्हणून ते म्हणतात जैसे जयासं पाहिजे तैसे तयासं दीजे, तरी मग श्रेष्ठची होईजे सकळा मान्य. ज्याला जे पाहिजे आहे ते त्याच्या प्रेमाचा विषय, त्याच्या आवडीचा विषय त्याचा त्याला द्यावा. भूमंडळी सकळास मान्य तो म्हणू नये सामान्य. तेच म्हणूनच म्हटलं की आपल्यासारख्या सामान्य माणसांनी यातनं
काय घ्यायचं, तर आपण कुठे कुठे चुकत राहतो त्याच्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न कर. कारण कुणालाही समजावलं आणि समोरचा समजला हे आपल्याकडून होणं शक्य नाही. त्याला फार अधिकारी माणूस पाहिजे, त्याच्या मनाचा फोर्सच असा पाहिजे की ते ज्ञानेश्वरांनी म्हटलंय तसं ये हृदयीचे ते हृदयी, त्याला घालता आलं पाहिजे. म्हणजे इतका प्रभाव जबरदस्त आहे. विवेकानंदांना या बोलतात भगिनी निवेदिता की तुम्ही मला जसं रामकृष्णांनी तुमच्याकरता केलं तसं तुम्ही माझ्या, ते म्हणाले तो मी नाही. ते सामर्थ्य रामकृष्णांचं आहे, ते सामर्थ्य माझं नाही. एवढ्या मोठ्या माणसांनी ते सामर्थ्य माझं नाही म्हणावं तर आपल्याला काय सामान्यांनी काय म्हणावं, काही प्रश्नच येत नाही. आणि त्यामुळे असा असामान्य मनुष्य जगात जन्मालाच यावा लागतो. आणि आपल्याकडे आतापर्यंत आमचा विवेक किती इथे शाबूत आहे ह्याचा विचार न करता आमच्या दैनंदिन आचारामध्ये आम्हाला सत्पुरुषांच्या जवळ राहायला शिकवलंय. आमच्या आचार धर्माने, आमच्या आईवडिलांनी आम्ही वागत जे काय, आता आम्ही पिढ्यानपिढ्या पुढे आलो तसं कृष्णाचं तरी कुणी भागवत वाचतंय, कुणी रामायण वाचतंय, कुणी कुणा संतांची चरित्र वाचतंय किंवा या सगळ्यांचा अभ्यास करतंय. या सगळ्यांनी काय होतं, या सगळ्यांनी मार्गदर्शन आहे. आणि हे जे मार्गदर्शन आहे हे मार्गदर्शन आमच्या विवेकाला जागृत करत राहतं. माहिती आहे, घरातला एक मनुष्य दुसऱ्या माणसाला बदलू शकत नाही. तो स्वतःपुरतं स्काय इज द लिमिट. आपण आपल्याला कितीही बदलू शकतो, चांगले करू शकतो, पण दुसऱ्याला आपण काही करू शकतो, एक रेसभर त्याला पुढे नेऊन नाही शकत. त्याचं कारण आहे तसं न्यायला तितकाच अधिकारी पाहिजे. आणि म्हणून आपल्या या दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येकाला एक जी साधना, उपासना, एक चांगलंसं वाचन, समर्थांचा विषय आता वाचनाशी निगडीत आहे म्हणून ते म्हणतात वाचून वाचून आम्ही शहाणे होतो. अनेक गोष्टी ऐकतो, अनेक गोष्टी वाचतो आणि मग त्याचा आपण विचार करतो की बाबा खरंच हे ऐकलं, यात किती तथ्य आहे, किती नाही आहे, आपण ऐकावं न ऐकावं. तर तसं ते म्हणतात कित्येक लोक अनन्य नाही, भूमंडळी सकाळा सामान्य तो म्हणू नये सामान्य, कित्येक लोक अनन्य तया पुरुषाशी. अशाच्या ठिकाणी अनेक लोक जाऊन त्याच्या शरणागती घेतात. ऐसी चातुर्याची लक्षणे, चातुर्य दिग्विजय करणे, मग तयास काय येऊणे जेथ तेथे. आणि हा समास इथे संपलेला आहे.